आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। मक्याच्या शेतात गुडघाभर साचले पाणी, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात। धुळे शहरासह परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे। या झालेल्या पावसामुळे मका, हरभरा, गहू या पिकांचे नुकसान झाले आहे। धुळे तालुक्यातील आरणे शिवारात मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याने मका पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। यामुळे शेतकरी दीपक पाटील यांच्या हातातोंडाशी आलेले मका पीक पाण्यामुळे पूर्णतः सडून गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। आमचे झालेले नुकसान सरकार भरून काढू शकत नाही, यामुळे सरकारकडून आम्हाला कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। काल रात्री धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे आरणे शिवारात पण त्याचे परिणाम दिसून आले आहेत। एकदम पावसाने एकदम भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे। मक्का पिकासह कापूस तसेच सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। अक्षरशः मक्काचा प्लॉट हे गुडगाव एवढ्या पाण्यामध्ये बुडून आहेत आणि मक्काचे कणस देखील पाण्यामध्ये आहेत। एकदम भयानक परिस्थिती निर्माण झाली, म्हणून शासनाने याची योग्य ती दखल घेऊन आपले पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि योग्य तो पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी, ही अशी विनंती शेतकऱ्यांतर्फे मी करत आहे। धन्यवाद। आणि काय नेमकं कुठे राहिला शेत, कुठे तुझं आलं आणि काय नुकसान झालं? मी आर्णीमध्येच राहतो, तालुका जिल्हा आर्णी, धुळे। तर अशी गोष्ट आहे, आम्ही जेणेकरून शेजारा पाजारांकडनं पाणी घेतलं, मोबदल्याने पाणी घेतलं, आम्हाला पाण्याचा साधन नाही, आम्ही तरी जगवलं मक्याला। पण गोष्ट अशी झाली दादा, जगवत असताना मुकी घास, तोंडावर घास आला आमचा, आणि तोंडावर घास आणून मक्की कापला होता, मोडला होता। मोडल्यानंतर आम्ही ज्या जमिनीवर 5-7 दिवस तरी लागतील भाऊ याला सुकायला, आम्ही तसा टाकला होता त्याचे। पण आमचं गोष्ट अशी झाली, तर लगेच निसर्गाचा आमच्यावर का कोप झाला का देवाचा कोप झाला, कारण आम्ही शिकलेलो नाही। शिकलेलो जर राहिलो असतं तर म्हणलं असतं की बुवा नाही भाऊ निसर्गाचं देणे, पण आमची एकच म्हणून की नाही भाऊ देवाचा आमच्यावर कोप झाला। आम्ही कारण अनाडी लोक आहेत ना, आम्हाला समजत नाही। जर कधी सरकाराला आमची खरंच दया माया असेल, सरकार मायबाप असेल आमच्यासाठी, तर आमची ही एवढी नुकसान जी झालेली त्या नुकसानीचं भरपाई आम्हाला द्यावं, ही सरकारला आमची। किती नुकसान झालं? आमचं कमीत कमी दादा 8-8.5 बिघे म्हणजे 2-2.5-3 लाखापर्यंत आमचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये बियाणं आहे, आम्हाला ते कव्हर करावं लागतं। निधी आमच्याला एवढीच अपेक्षा आहे, सरकार आमच्या बियाणाचा तरी बियाणं खताचा तरी आम्हाला मोबदला द्यावा, एवढं तर आम्हाला माहिती आहे सरकार आम्हाला पूर्ण देऊच शकणार नाही, आणि तेवढी सरकारामध्ये कॅपॅसिटी। सरकार फक्त समृद्धी मार्गामध्ये चाललेलं आहे, परंतु इथं शेतामध्ये काय पिकतंय, ज्या मार्गावर गाड्या चालताय जे शेतापासून येत आहे, पण शेताकडे संपूर्ण डायरेक्ट दुर्लक्ष करताय हे सरकार। अरे तुमचं पाण्यात रस्ते नाही, शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही, इथं आम्हाला खड्डे राहत आहे रस्त्यामध्ये, आणि तुम्ही समृद्धी महामार्गामध्ये चाललाय। अरे भारत म्हणजे कृषी प्रधान देश आहे, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे हे तुमचं दुर्दैव आहे। शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही एकदम पांगे लुंगडे झालेले आहेत या ठिकाणी, माहिती अशी गोष्ट आहे दादा। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।